नमस्कार सर्वांना, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या व्लॉगमध्ये. आणि आपण बनवतोय शेंगदाण्याचं बेसन. म्हणजे आजी बनवते आणि मी बघते कसं बनवते ते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगदाणे, लसूण आणि जिरे मिक्सरमधून काढून त्याचं वाटण करून घेऊया. तर हे वाटण आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, कारण की ते आपल्याला पूर्ण स्मूथ बॅटर टाईप करायचं असतं. त्यामुळे मग त्यानंतर ना आपल्याला लागणार आहेत काही मसाले जे आपल्या डेली यूजमध्ये असतात ते मसाले. आणि त्यानंतर एका ताटामध्ये तुम्ही बाजरीचं पीठ, त्याच्यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण आणि मसाले, हळद हे सगळं मिक्स करून घ्यायचं असतं. त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं असतं. तर हीच ती प्रोसेस करतोय सध्या आम्ही, म्हणजे आजी करते, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण एक टोप घ्यायचं, पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकायचं. त्याच्यानंतर जिरे टाकायचं. जिरे टाकायचे, ते तडतडले की त्याच्यामध्ये आपण हे जे मिक्स केलेलं सगळं मिश्रण आहे ते टाकायचे. तर त्याचीच ही प्रोसेस आहे बघा. आता हे सगळं मिश्रण सगळं मिक्स करून घेतलं की ते आपण त्या फोडणी टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं, आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी किंवा जसं आपल्याला त्याचा घट्टपणा हवा आहे त्याच्यानुसार ते बेसन आपण पातळ करू शकतो. पण हे नंतर घट्ट होतंच, कारण की त्याच्यात शेंगदाणा आहे मेन इन्ग्रेडियंट. सो ते घट्ट होतंच. मग त्याच्यामध्ये आपण आता जे ताटात किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये जे थोडंसं राहिलेलं असतं त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून ते पाणी आपण या टोपात टाकूया. अशा प्रकारे एकदम छान कन्सिस्टन्सी झाली. आणि आजी बघा आणि अशा प्रकारे आम्ही बनवलेलं आहे साधं आणि सोपं शेंगदाण्याचं बेसन. लसूण, जिरं, शेंगदाणे, हळद, मीठ. बरे ना. एक सांगू का तुला, आता सगळेच जण करतात शेंगदाण्याचं बेसन, पण तुझं होतं तसं बाकीच्यांचं नाही होत. असं का बरं? मग काय वेगळं आहे? असं काय वेगळं टाकते तू? वेगळं काहीच नाही. पण तरी हा म्हणजे आता शेंगदाण्याचं बेसन आता आई तर नाही करत जास्त, पण आत्या करती, तू करती. आईने एकदा केलं होतं, पण तरी पण त्यांचं वेगळं होतं आणि तुझं वेगळं होतं. मग तेच ना, का नाही होत बाकीच्यांचं तुझं. बेसन बऱ्यापैकी शिजून जातं. त्यानंतर आपण त्याच्यात मीठ टाकलंय, कारण की आजीचं प्रेम वेगळं असतं ना, म्हणून. असतं. कसं वाटतंय बघ तुला व्हिडिओत येऊन? असे अजून पदार्थ करून दाखवशील का आम्हाला? दाखवशील? हाताची सवय असते. एखाद्याने नुसतं कांदा कापून दाखवते तरी वहिनी चांगलं, एखाद्याने किती मसाला टाकायला नाही व्हायचं. आणि आता शेंगदाण्याचं बेसन पूर्णपणे शिजून झालंय. तर आपण आता हे मस्तपैकी खायला घेऊया. आणि शेंगदाण्याचं बेसन आहे ना, भाताबरोबर खूप छान लागतं. पण आम्ही भात नव्हता केला, दुपारचं जेवण होतं. मस्त भाकरी कुस्करून घेतली आहे, बाजरीची भाकरी आहे, त्याच्यावर शेंगदाण्याचं बेसन घ्यायचं आणि मस्तपैकी कुस्करून चुरून तुम्ही जे काही म्हणताय तसं खायचं. खूप भारी लागतं, खूप म्हणजे खूप भारी लागतं. जेव्हा आपल्याकडे काही करायला भाजी नसते आणि इन्स्टंट काय करायचं असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. खूपच भारी लागतं. भारी झाल्यावर का आमचं शेंगदाण्याचं बेसन. धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.